नमस्कार प्रेक्षक, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन चालू करा, चांगले कमेंट करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला प्रथम मिळू शकेल आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकता। चला तर मग सुरू करूया आजची ही गोड गोष्ट। प्रिय प्रेक्षकांनो, एका खेड्यात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता आणि त्या शेतकऱ्याला 4 मुले होती। रामूचे 4 मुले हळूहळू मोठी होत होती। प्रिय प्रेक्षक, रामूचे 3 मुले हुशार होती, पण त्याचा सर्वात लहान मुलगा थोडासा मूर्ख होता। पण तो जितका कमी बुद्धिमान होता, तितकेच त्याचे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त होते। त्या शेतकरी रामूच्या मनात एक विचार आला की माझे 3ही मुले इतके हुशार आहेत की ते त्यांचे आयुष्य कसे तरी संपवतील, पण माझा लहान मुलगा कमी बुद्धिमान आहे, त्याच्या उपजीविकेची मला खूप चिंता आहे। मग बराच विचार केल्यावर तो या निष्कर्षावर आला की मी माझ्या या लहान मुलाला पहलवानी कशी शिकवावी, त्याचे शरीर पहलवानसारखेच आहे। म्हणून त्या शेतकरी रामूने आपल्या लहान मुलाला पहलवान बनवायला सुरुवात केली। आता शेतकऱ्याचा लहान मुलगा खूप लवकर मोठा झाला। तो दररोज व्यायाम करत होता, तो धावत होता, तो कुस्तीचे गुण शिकत होता, तो दररोज नवीन डावपेच शिकत होता। हळूहळू वेळ जात होता। शेतकरी रामूने आपल्या 3 मोठ्या मुलांचे लग्न केले। जेव्हा शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न झाले, तेव्हा 3 मुलांच्या ज्या स्त्रिया होत्या, त्याही शेतकऱ्याच्या लहान मुलावर दिवसभर जळत होत्या। त्या मनात विचार करू लागल्या की हा काही कामधंद्यांचा नाही, तो दिवसभर कुस्ती करतो आणि चांगलं जेवण खातो, आणि आम्ही आणि आमचे पती कामात गुंतलेलो असतो आणि हा बसून मजा उडवते। रामूने असा विचार केला की 3ही जाऊबाईच्या विभक्त होण्यासाठी वाद निर्माण केला। जेव्हा ते विभक्त होण्याचा आग्रह करू लागले, तेव्हा शेतकरी रामूने मनात विचार केला की आता मला माझ्या धाकट्या मुलाचेही लग्न करावे लागेल। हा विचार करून त्या शेतकऱ्याने एक सुंदर आणि विद्वान मुलगी शोधली आणि तिच्याबरोबर आपल्या धाकट्या मुलाचे लग्न संपन्न केले। प्रेक्षकांनो, त्या कुस्तीपटूची पत्नी इतकी सुंदर होती की त्या संपूर्ण प्रदेशात तिच्यासारखी सुंदर कोणतीही स्त्री नव्हती, आणि सुंदर असण्याबरोबरच ती खूप विद्वान होती। आता लग्न झाल्यावर 4ही मुलांना शेतकऱ्याने वेगळे केले, जेणेकरून घरात कोणत्याही गोष्टीवर वाद होणार नाही। जेव्हा 4ही मुले वेगळी झाली, तेव्हा शेतकऱ्याचे 3 मोठे मुले खूप हुशार होती, म्हणून ते तिघेही चांगले पैसे कमवू लागले। त्यांना प्रत्येक काम माहीत होते, शेतात खूप मेहनत करत होते, त्यामुळे त्यांचा वेळ खूप चांगला जात होता। पण जो पहलवान होता, त्याचे तेच काम होते चांगले खाणे आणि दररोज पहलवानी करणे। आता खूप लवकर त्याच्यावर दारिद्र्य येऊ लागले। त्याची पत्नी त्याच्याशी रात्रंदिवस भांडू लागली, म्हणाली की तुम्ही दिवसभर काहीही काम करत नाही। आता पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला। प्रिय प्रेक्षक, त्याची पत्नी जी खूप हुशार होती, एक दिवस तिने आपल्या पतीला सांगितले की तू असे कर की या देशाच्या राजाकडे जा आणि राजाला सांग की मला नोकरी दे। मग कुस्तीपटू म्हणाला की हे तू काय म्हणतेस, मी फक्त कुस्ती खेळू शकतो आणि खाऊ शकतो, आणि मला कोणतीही नोकरी येत नाही, तर राज्याच्या येथे नोकरी कशी मिळेल आणि मला तिथे काय काम मिळेल? तर त्याची पत्नी म्हणाली, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, मी जे सांगते ते करा। महाराजांकडे जा आणि महाराजांना सांगा, महाराज मला तुमच्यासाठी काम करायचे आहे। जेव्हा राजा तुम्हाला नोकरी देण्यास तयार असेल, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे लखटकीच्या पदावर नोकरी करा। पत्नीचे म्हणणे ऐकून पहलवान म्हणाला, लखटकी म्हणजे काय असते? तेव्हा त्याची बुद्धिमान पत्नी समजावून सांगते, पहा, राजाकडे दररोज 1 लाख का मिळवणारा एक सेवक असतो, ज्याला दररोज 1 लाख का वेतन मिळते। त्याचे काम असे आहे की जे काम राजा करू शकत नाही व त्याचे सैन्य करू शकत नाही, आणि त्याच्या कोणत्याही मंत्र्याकडून हे काम होऊ शकत नाही, तर ते काम लखटकी याला करावे लागते। मग पहलवान म्हणाला, मला काहीच माहिती नाही, मग मी ते काम कसे करू? मग पत्नी म्हणाली, पहा, काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही फक्त तिथे जा आणि महाराजांना सांगा की मला लखटकी याची नोकरी हवी आहे। प्रिय प्रेक्षकांनो,
पहलवान आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकून उदास मनाने राजाच्या दरबारात जातो। जेव्हा तो राजाच्या दरबारात पोहोचला तेव्हा महाराजांनी पाहिले की एक मोठा आणि मजबूत पहलवान सारखे शरीर असलेला एक माणूस माझ्या दरबारात आला आहे। तेव्हा राजाला समजले की कदाचित तो नोकरीच्या शोधात आला असेल। महाराजांनी त्याला विचारले। पहलवान म्हणाला, महाराज, मला नोकरी हवी आहे। राजा म्हणाला, ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही काय करू शकाल। मग तो पहलवान म्हणाला, महाराज, जे काम तुमच्याकडून होणार नाही, जे काम तुमच्या सैन्याकडून होणार नाही, जे काम कोणत्याही मंत्र्याकडून होणार नाही, ते काम मी करेन, पण त्या बदल्यात मी तुमच्याकडून 1,00,000 का रोजच्या पगाराची मागणी करेन। राजा म्हणाला, तर चांगले लखटकिया, म्हणून तुम्ही नोकरी कराल का? राजा आपल्या मंत्र्यांशी चर्चा करून म्हणाला, पहा, आपल्या आधी कधी कोणत्या राजाने लखटकियाला नोकरी दिली आहे की नाही? महाराजांच्या वडिलांनीच एका लखटकीला नोकरीवर ठेवले होते हे त्यांना समजले। तेव्हा मंत्री म्हणाले, महाराज, तुमच्या वडिलांनीही एका लखटकीला नोकरीवर ठेवले होते। आपल्या मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजा म्हणाला, ठीक आहे, आपणही आपल्याकडे एका लखटकीला नोकरीवर ठेवूया। असे विचार करून राजाने त्या पहलवानला लखटकी म्हणून नोकरी दिली। राजबागेत एक अतिशय सुंदर राजवाडा होता। राजा म्हणाला, हे लखटकिया, तू या राजवाड्यात आरामात राहू शकतोस। जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी तुला सांगेन। त्याच दिवसापासून त्या कुस्तीपटूला रोज 1,00,000 कांचे वेतन मिळू लागले। त्याला राजाकडून राहण्यासाठी एक राजवाडाही मिळाला। आता तो कुस्तीपटू अतिशय आरामात त्या राजवाड्यात राहू लागला। दररोज तो कुस्तीपटू म्हणून काम करत होता, बागेत फिरत होता आणि आरामात झोपत होता। हळूहळू काही वेळ निघून गेला। एक दिवस राजा आणि त्याचे मंत्री कुस्तीपटूला म्हणाले, आम्हाला आपल्या घरी घेऊन जा, चला पाहूया आता तुझे घर कसे आहे। तो पहलवान महाराजांच्या आदेशाला टाळू शकला नाही। मंत्री आणि राजाला घेऊन आपल्या गावी निघून गेला। तो पहलवान राजा आणि मंत्र्याला आपल्या घरी बोलावतो। पहलवानची पत्नी खूप सुंदर होती आणि खूपच स्वादिष्ट जेवण बनवत होती। तिने राजा आणि मंत्री आपल्या घरी आले आहेत म्हणून खूपच स्वादिष्ट जेवण बनवले आणि त्यांना आपल्या हातांनी दिले। राजाने पहलवानाच्या पत्नीकडे बघितले। पहलवानाची पत्नी खूप सुंदर होती, इतकी सुंदर होती की राजा आणि राणीही त्याच्या समोर काहीच नव्हते। हे पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि जेवणानंतर महाराज आणि मंत्री परत आले। आता राजा मंत्र्याकडे आला आणि ते म्हणाले, या कुस्तीपटूची पत्नी किती सुंदर आहे, आपली राणीही इतकी सुंदर नाही। मंत्री म्हणाले, सुंदर आहे, पण काय करावे, हे तर आपापल्या नशिबाचा भाग आहे। कोणाच्या नशिबात झोपायचे आहे तर कोणाच्या नशिबात मातीही नाही। राजा म्हणाला, मंत्री, मला सांगा, आम्ही या कुस्तीपटूची पत्नी मिळवू इच्छितो। आम्ही या कुस्तीपटूची पत्नी कशी आपली पत्नी बनवू शकतो? आपण काय करावे? मंत्री म्हणतात, राजा, योगी अग्नी जल यांचा उलट रीती आहे, यापासून नेहमी दूर राहूया, राजांच्या नियमांच्या विरुद्ध आहे। राजा आणि मंत्री विचार करू लागले की कुस्तीपटूची पत्नी राजांच्या राजवाड्यात कशी आणावी। मग त्याच दिवसापासून ते कुस्तीपटूच्या पत्नीला पकडण्याचा कट रचू लागले। हळूहळू काही वेळ निघून गेला। महाराजांची आई राजमाता आजारी पडली। तेव्हा महाराजांनी त्यांना मोठ्या मोठ्या वैद्यांकडे नेले, पण कोणीही त्यांना बरे करू शकले नाही। महाराजांच्या पोटात दुखत होते, त्यांच्या शरीराची वेदना वाढत गेली। कोणताही वैद्य हकीम त्यांना बरे करू शकला नाही। वैद्य म्हणाले, हो, आम्ही नक्कीच त्यांच्यावर उपचार करू। मंत्री म्हणाले, पहा, तुम्हाला माझ्या म्हणण्याप्रमाणेच उपचार करावे लागतील। मंत्री म्हणाले, मी तुम्हाला 50 सोनेरी नाणी देईन। जेव्हा तुम्ही त्यांच्यावर उपचार कराल तेव्हा उपचारासाठी तुम्ही त्यांच्याकडून अशी वस्तू मागवावी जी कुठेही उपलब्ध नाही। वैद्याला 50 सोनेरी नाणी दिल्यावर वैद्य लोभाने भरला। महाराज म्हणाले, जर तुम्हाला उपचार करायचा असेल तर महाराजांना खूप आनंद होईल। राजाने लगेच त्या वैद्याला सोबत घेतले आणि राजपुरोहित, सेनापती आणि मंत्री यांना सोबत घेऊन आपल्या राजमाताकडे गेले। राजमाताला उपचारासाठी तेथे आधीच अनेक वैद्य कार्यरत होते। वैद्यजीने राजमाताची नाडी पाहिली आणि नाडी पाहून राजाला म्हणाले,
महाराज, यांचे उपचार करणे आता शक्य नाही. राजा एकदम घाबरला आणि म्हणाला, काय वैद्यजी, काय झाले? वैद्यजी म्हणाले, हे राजन, तुझ्या आईला फक्त एक गोष्ट बरे करू शकते. वैद्यजी म्हणाले, ते खूप दुर्मिळ आहे, इतक्या सहजपणे मिळू शकत नाही. राजा म्हणाला, तुम्ही सांगाल तर मी ते औषध शोधून आणीन. तेव्हा वैद्यजी म्हणाले, महाराज, जर तुम्ही 4 हुरबिला आणले तर तुमची आई बरे होऊ शकते. तुम्ही 4 हुरबिलाला बोलावून त्यांचे तेल काढा आणि ते तेल राजमाताच्या शरीरावर मालिश करा. राजमाता लवकर बरे होईल. वैद्याची गोष्ट ऐकून राजा मनात विचार करू लागला की आम्ही त्या हुरबिला नक्की बोलावून घेऊ. ती कुठे मिळते? वैद्य म्हणाला, ती हिमालयातील जंगलात आढळते. वैद्य त्याच राजमाताला उपचार करायला जातो आणि महाराज दरबारात येतात. राजांनी आपल्या सर्व सभासदांना बोलावले, मंत्र्यांना बोलावले, सेनापतींना बोलावले आणि त्यांना सांगितले की कोणी असा योद्धा आहे जो हुरबिला नावाचा प्राणी आणू शकेल. हे ऐकून काही शहाणे लोक म्हणाले, महाराज, हा हुरबिला काय आहे? हे नाव आम्ही आजपर्यंत ऐकले नाही. राजा म्हणाला, हे हिमालयातील जंगलात राहणारे प्राणी आहे. आम्हाला राजमातेला वाचवण्यासाठी हा प्राणी आणावा लागेल. मंत्री म्हणाले, महाराज, ही चांगली संधी आहे. हा पहलवान आमच्याकडे 6 महिन्यांपासून फक्त बसून पगार घेत आहे. तो कोणत्या दिवशी काम करेल हे पहलवानांना कडून करून घ्यावे. तुम्ही त्याला बोलावून सांगा की 2 महिन्यांच्या आत हुरबिलाला आणावा, अन्यथा त्याला फाशी दिली जाईल. आणि महाराज, अशा प्रकारे तो हुरबिलाला घेऊन येईल. जर तो आणला तर ठीक आहे, राजमाता जिवंत राहील. जर तो मेला तर आणखी चांगली गोष्ट म्हणजे त्याची पत्नी तुमच्यासाठी राहील. महाराजांची वाईट नजर पहलवानाच्या पत्नीवर होती. राजा म्हणाला, वाह मंत्री, काय चांगला सल्ला दिला आहे. कुस्तीपटूने हुरबिला आणला नाही तर आम्ही त्याला फाशी देऊ, कारण तो 6 महिन्यांपासून दररोज लाख का घेत आहे. आता राजाने तातडीने 4 सैनिक पाठवले आणि कुस्तीपटूला आपल्या दरबारात बोलावले. कुस्तीपटू महाराजांच्या दरबारात येतो. महाराज म्हणाले, हे कुस्तीपटू, तू बराच वेळ बसून वेतन घेत आहेस. अजूनपर्यंत तू आमचे कोणतेही काम केले नाहीस. आता एक आवश्यक काम आले आहे. कुस्तीपटू महाराजांना म्हणाले, आज्ञा द्या, मी नक्कीच करीन. मग राजा म्हणाला, आम्हाला 4 हुरबिलाची गरज आहे. त्यांचे तेल काढायचे आहे आणि तेल राजमाताच्या शरीरावर मसाज करायचा आहे, ज्यामुळे तिचा आजार दूर होईल. राजाचे बोलणे ऐकून पहलवान विचारात पडला. तो म्हणाला, महाराज, मला काही समजले नाही. हा हुरबिला काय असतो? राजा म्हणाला, आम्हालाही माहित नाही, पण तुम्हाला आणले पाहिजे. खूप विचार केल्यावर पहलवान म्हणाला, महाराज, मला थोडा वेळ द्या. राजा म्हणाला, यासाठी मी तुम्हाला 1 महिन्याचा वेळ देतो. जर तुम्ही 1 महिन्यात हुरबिला आणला नाही तर तुम्हाला फाशी दिली जाईल. महाराजाचे बोलणे ऐकून पहलवान घाबरतो आणि आपल्या बागेत येतो. तो मंदबुद्धीचा होता. मग तो मनात विचार करू लागला की चला बघू, जर कुठे सापडलं तर आपल्याकडे 2 महिन्यांचा वेळ आहे. अशा प्रकारे 4 दिवसांचा निघून जातो. तो तिथेच राहतो. आता इथे राजा आणि मंत्री आणि सेनापती मनात विचार करू लागले की तो अजून हुरबिलाला घेण्यासाठी गेला नाही. 4 दिवसांपासून तो बागेत आरामात झोपला आहे. तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा की तो लवकरात लवकर हुरबिलाला घेऊन यावा, अन्यथा आम्ही त्याला फाशी देऊ. हे ऐकून राजा म्हणाला, ठीक आहे, मी जातो आणि पाहतो की तो अजून का गेला नाही. असे विचार करून राजा त्या पहलवानच्या घरी जातो. पण हे त्याने आपल्या पत्नीला कधीच सांगितले नाही. कुस्तीपटूची पत्नी खूप विद्वान होती. तिने आपल्या अंगणात 100 हात खोल असलेला एक विहीर बांधला होता आणि विहीरच्या वर एक खाट ठेवले होते. त्या खाटेला तिने कच्च्या सुताने बनवले होते. त्यावर एक सुंदर मखमलीचे बेड ठेवले होते. राजाने दरवाजा ठोठावला आणि आवाज केला तेव्हा कुस्तीपटूची पत्नी आली आणि दरवाजा उघडला आणि राजाला दारावर पाहून म्हणाली, महाराज तुम्ही? तर त्या कुस्तीपटूच्या पत्नीने राजाचे मोठे स्वागत केले आणि म्हणाली, महाराज तुम्ही इथेच थांबा, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. माझे पती सध्या घरी नाही. अरे नाही नाही, मी बाहेर काय करू, मी तुमच्या बरोबर आत येणार.
राजा कुस्तीपटू बद्दल त्याच्या पत्नीला वाईट बोलू लागला. तो म्हणाला, तू किती सुंदर दिसते, कुस्तीपटू तुला चांगले ठेवत नाही. अरे तो तुला चांगले कसे ठेवेल, तो स्वतः दुसऱ्याची नोकरी करतो. जर तू आमच्या किल्ल्यांची राणी असतीस तर आयुष्य किती सुंदर असतं. राजाच्या तोंडून जेव्हा अशा गोड गोड गोष्टी कुस्तीपटूच्या पत्नीने ऐकल्या तेव्हा तिला समजले की राजाची नजर खराब आहे, म्हणून आता त्यांना धडा शिकवावा लागेल. कुस्तीपटूची पत्नी राजाला म्हणाली, महाराज आत्या, तुम्ही बरोबर बोलत आहात. आता मीच त्याला सोडून देईन आणि आजपासून मी तुमच्याबरोबर राहीन. ती आणखी हुशार झाली. राजा तिच्याशी बोलला आणि तिच्याबरोबर आत गेला. त्याच्या राजवाड्यात कुस्तीपटूच्या पत्नीने काय केले? तिने कापडाचा पलंग बनवून विहिरीवर लावला होता. त्यावर मखमलीचा 4 तुकडा लावला होता. ती राजाला म्हणाली, तुम्ही या पलंगावर बसा, मी तुमची सेवा करते. राजा जेव्हा त्या पलंगावर बसला तेव्हा कापडाचा पलंग तुटला आणि त्याच विहिरीत पडला. राजा त्या विहिरीत पडला. महाराज विचार करू लागले, हे काय झालं? आता मी अडकलो. मग महाराज खाली पडले आणि तिथे कुस्तीपटू खूप आरामात वेळ घालवत होता. सकाळी कुस्तीपटूच्या पत्नीने आपल्या ज्येष्ठ पुत्रांना बोलावले. त्यांच्याकडे पुष्कळ मित्र होते. त्याने त्यांना बोलावले आणि त्यांना सांगितले की मी तुम्हाला 2 सोन्याची नाणी देईन. यामध्ये एक व्यक्ती आहे, त्याला बाहेर काढा. त्या मुलांनी त्या राजाला बाहेर काढले आणि त्याला बांधून 50 फटके मारण्याची आज्ञा दिली. आता कुस्तीपटूच्या पत्नीच्या आदेशानुसार राजाला 50 फटके मारण्यात आले आणि सांगितले की याला या कुंडात फेकून द्या. त्यांनी त्याला पुन्हा कुंडात फेकले. कुस्तीपटूच्या पत्नीने सांगितले की एका मटक्यात दोरीच्या सहाय्याने भाकरी आणि पाणीही विहिरीत नेले. आता तर रोज राजासोबत असेच व्यवहार केले जात होते. तिथे राजा मनात विचार करू लागला की आता तर मी खूपच अडकलो आहे. आता तर त्याचे नातवंडे रोज त्याला विहिरीतून बाहेर काढत होते आणि 50 फटके मारून पुन्हा विहिरीत टाकत होते. राजाला मारहाण करत होते. 3-4 दिवस झाले राजा आपल्या दरबारात पोहोचला नाही, आपल्या घरी पोहोचला नाही. तेव्हा मंत्री विचार करू लागला, महाराजाला काय झाले? महाराज बराच काळ पहलवानच्या पत्नीकडे गेले होते ना, काय करत आहेत, मलाही जाऊन बघायला पाहिजे. असे विचार करून मंत्रीही निघून जातो. आणि जेव्हा अंधार पडतो तेव्हा मंत्री त्या कुस्तीपटूच्या पत्नीच्या राजवाड्याच्या दारात पोहोचतो. आवाज येतो. कुस्तीपटूची पत्नी बाहेर येते. बाहेर येऊन पाहते, राजाचे मंत्री असतात. मंत्री म्हणतो, पहा, मी राजाचा मंत्री आहे आणि तुम्हाला भेटायला आलो आहे. कुस्तीपटूची पत्नी म्हणाली, तुम्ही का आला आहात? कुस्तीपटूच्या पत्नीवर मंत्र्याचेही नियत वाईट होती. मंत्री म्हणतो, मी आलो आहे. पहा, कुस्तीपटू आताच मरणार आहे. तो जिवंत राहू शकणार नाही, कारण तो हिमालयातील जंगलात गेला आहे आणि तुम्ही कुठे एकटे राहणार आहात, म्हणून तुम्ही माझ्याबरोबर या. मी तुम्हाला महाराजांच्या राजवाड्यांमध्ये घेऊन जाईन. पहलवानच्या पत्नीने जेव्हा मंत्र्याचे बोलणे ऐकले तेव्हा तिलाही त्याचे मन समजले. तिने पुन्हा मान फिरवली आणि म्हणाली, तू माझ्याबरोबर ये. अशा प्रकारे पहलवानच्या पत्नीने मंत्र्याला बोलावून आत नेले आणि त्याच खाटेवर ज्यावर कच्चे सूत लावले होते त्या खाटेवर मंत्र्याला बसवले. मंत्री जसा खाटेवर बसला तसाच तो कुंडाच्या आत पडला आणि राजाच्या वर जाऊन पडला. राजा पाहून म्हणाला, मंत्रीजी तुम्ही इथे कसे आलात? मंत्रीजी म्हणाले, महाराज तुम्ही इथे कसे आलात? दुसऱ्या दिवशी सकाळी कुस्तीपटूच्या पत्नीने आपल्या ज्येष्ठ पुत्राला बोलावले. आपल्या कुटुंबातील जे जे मुले होते ते सर्व त्यांच्या दैनंदिन नियमानुसार आले. त्यांनी एक दोरी टाकली आणि ते म्हणाले, एक राजा म्हणाला, माझा नंबर आहे, मी वर जाईन. म्हणून त्यांनी राजाला दोरीने पकडून वर नेले आणि त्याला खांबाला बांधले. मग दुसरी दोरी टाकली व मंत्र्याला वर घेतले आणि आता राजा आणि मंत्र्यावर दररोज 50 ते 50 फटक्यांचा वर्षाव होऊ लागला. राजा आणि मंत्री दोघांच्याही शरीराची त्वचा काढून टाकण्यात आली होती. अशा प्रकारे 10 दिवस निघून जातात. येथे राजाच्या सेनापतीने विचार केला की राजाला शोधण्यासाठी मंत्री गेले होते तेही परतले नाहीत. मलाही जाऊन बघायला हवे की शेवटी त्यांच्यासोबत काय झाले. ते तर कुस्तीपटूच्या पत्नीजवळच थांबले नाहीत ना,
काय करत आहेत हे विचार करून सेनापतीही निघून जातो. कुस्तीपटूंच्या पत्नीने दार उघडलं आणि बाहेर पाहिलं तेव्हा सेनापती उभा होता आणि विचारलं, तुम्ही कोण आहात? सेनापती म्हणाला, आम्ही महाराजांचे सेनापती आहोत आणि आजची रात्र तुमच्याबरोबर घालवू इच्छितो, कारण कुस्तीपटूची पत्नी खूप सुंदर होती. जो कोणी तिला एकदा पाहिला तो तिच्यावर मोहित होत असे. सेनापतीही कुस्तीपटूच्या पत्नीवर मोहित झाला. सेनापतीच्या हेतूला ती चांगलीच समजू लागली की हा षड्यंत्र आहे. कुस्तीपटूची पत्नी म्हणाली, हो हो, तुम्हीही माझ्या घरी या, तुमचे स्वागत आहे. सेनापतीही तिच्या बोलण्यात अडकला. सेनापती म्हणाला, आता तू माझी पत्नीच राहील. पण कुस्तीपटूची पत्नी मोठी हुशार. ती एक विद्वान होती. तिने सेनापतीला त्याच पलंगावर बसायला सांगितले आणि जसा तो कच्च्या सूताच्या पलंगावर बसला तसा तोही खाली विहिरीत पडला. त्यात राजा आणि मंत्री आधीच पडले होते. जेव्हा राजा आणि मंत्र्यांनी सेनापतीला पाहिले तेव्हा ते म्हणाले, सेनापती तू? सेनापती म्हणाला, महाराज तुम्ही यातच आहात, मी तर तुम्हाला शोधायला आलो होतो. राजा म्हणाला, तू आम्हाला शोधून काढलं, आता उद्या पहा काय होते. सेनापती म्हणाला, काय होईल आता शांतपणे झोपा. जेव्हा सकाळ झाली तेव्हा पहलवानच्या पत्नीने आपल्या ज्येष्ठ पुत्र आणि दिराला बोलावले. ते सर्व आले आणि त्यांनी एक नंबर रस्सा टाकला. त्याला पकडून राजावर आला. राजाला रोजच्या प्रमाणे खांबाला बांधले. मग दुसरा दोरी टाकली. मंत्रीही त्याला पकडून वर आला. त्याचप्रमाणे तिसरी दोरी टाकली. सरदारालाही वर आला. अशा प्रकारे पहलवानच्या पत्नीने कैदी क्रमांक 1 ला 25 फटके मारण्याची आज्ञा दिली. कैदी क्रमांक 2 ला 200 फटके मारण्याची आज्ञा दिली आणि कैदी क्रमांक 3 ला 300 फटके मारण्याची आज्ञा दिली. पहलवानच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्या सर्व मुलांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फटके मारल्यामुळे त्यांची त्वचा बाहेर आली. त्यांना मारल्यानंतर दोरीच्या सहाय्याने पुन्हा त्याच विहिरीत लटकवले आणि नंतर त्यांना मटक्यात पाणी प्याला दिले आणि 6 भाकरी त्यात टाकल्या. हळूहळू वेळ जात होता. राजा, मंत्री आणि सेनापती तिघांना रोज मारहाण केली जात होती. त्यांच्या पाठीवर रोज चाबूक बरसत होते. आता ते खूप अस्वस्थ होऊ लागले. कुठे ते पहलवानच्या पत्नीला घेऊन आले होते आणि कुठे उलट त्यांच्या जीवावर हल्ला झाला. एक दिवस कोतवाल, जे राजाचे कोतवाल होते, त्यांनी मनात विचार केला की चला मी पण जाऊन पाहतो. महाराज, मंत्री आणि सेनापती अजून आले नाही का, ते परत का येत नाहीत ते बघतो. हा विचार करून कोतवाल घोडे चालवतो. कोतवालने विचार केला की महाराज, सेनापती आणि मंत्री तिघेही पहलवानच्या पत्नीजवळ थांबून काय करत आहे हे बघायला मी चाललो. असे काय आहे? असे विचार करून कोतवाल अंधारात पहलवानच्या घरी गेला आणि त्याने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला तेव्हा पहलवानच्या पत्नीला समजले की राजाकडून कोणीतरी आले आहे. दरवाजा उघडला आणि दरवाजाजवळ कोतवाल उभा आहे. हे पाहून पहलवानच्या पत्नीने विचारले, तुम्ही कोण आहात? कोतवालने सांगितले की आम्ही राजाकडून आलो आहोत. कोतवालला त्याच पलंगावर बसवले आणि जेव्हा कोतवाल पलंगावर बसला तेव्हा तो एका कुंडात पडला. राजा, मंत्री आणि सेनापती आधीच कुंडात पडले होते. राजा म्हणाला, कोतवालजी तुम्ही इथे काय करत आहात? मंत्री म्हणाला, पहा काय होत आहे इथे. कोतवाल म्हणाला, महाराज काय होईल? राजा म्हणाला, पहा आता तुम्ही रात्री आरामात विश्रांती घ्या. मग पत्नीने त्या सर्व मुलांना बोलावून घेतले आणि 4 दोरी त्या विहिरीत टाकल्या. एक एक करून सर्वांना बाहेर काढले आणि नंतर सर्वांना 50-50 वेळा फटके मारले. त्यानंतर त्या चौघांना पुन्हा खाली उतरवले आणि त्यांना 1 मटक्यात पाणी आणि 8 भाकरी खायला दिल्या. आता पहलवानच्या पत्नीचा नियम बनला होता की ती आपल्या कुटुंबातील मुलांना बोलावून बाहेर काढते आणि त्यांना 50-50 वेळा फटके मारून पुन्हा त्याच विहिरीत टाकते. आता ते चौघेही त्या विहिरीत पडले आणि आजारी पडू लागले. आता राजाने मनात विचार केला की आता इथून कसे बाहेर पडायचे. आता ते खूपच दुःखी होते. पहलवानच्या मनात, आता मी हुरबिलाला कुठून आणू, नाहीतर राजा मला फाशी देईल. तो विचार करू लागला, चला आपल्या पत्नीकडे जाऊया
जर ती काही उपाय सांगेल तर कदाचित मी या संकटातून बाहेर पडू शकेन. हताश हृदयाने पहलवान आपल्या पत्नीकडे गेला. जेव्हा तिने आपल्या पतीचा चेहरा उदास पाहिला तेव्हा त्याची पत्नी त्याला विचारू लागली की काय कारण आहे की तुमचा चेहरा इतका उदास आहे. तो म्हणाला, आता राजा मला फाशी देईल. त्याची पत्नी म्हणाली, राजा तुला फाशी का देईल? पहलवान म्हणाला की त्याने मला असे काही सांगितले आहे जे माझ्यासाठी शक्य नाही. त्या कुस्तीपटूची पत्नी म्हणाली, मला सांगा, राजाने तुम्हाला काय काम सांगितले आहे ज्याबद्दल तुम्ही इतके चिंतित आहात? कुस्तीपटूने सर्व काही आपल्या पत्नीला सांगितले आणि म्हणाला, महाराजांनी मला 4 हुरबिला मागितले आहेत आणि त्या हुरबिला हिमालयातील जंगलात भेटतात. राजांनी त्यांचे तेल काढून त्या तेलाने राजमाताची मसाज केली जाईल कारण राजमाता खूप आजारी आहे. पत्नी म्हणाली, ही फक्त एक छोटी गोष्ट आहे. आमच्या जंगलांमध्ये अशा प्रकारचे हुरबिला पुरेसे आहेत. मी तुम्हाला माझ्या मुलांशी बोलून तुम्हाला पकडून देईन आणि तुम्हाला 4 देईन. मग 4 दिवसांसाठी आपल्या सासूकडे जा त्यांनी बोलावले आहे. तो आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून आपल्या सासूकडे जात असे. तो मूर्ख होता. तो मनात विचार करत असे की याचा अर्थ माझी पत्नी माझी अडचण दूर करील. येथे त्या लढवयाची पत्नी आपल्या मुलांना आज्ञा देत की पक्षाचे, कबुतराचे, मोरचे, सर्व पक्ष्यांचे पंख जास्तीत जास्त आणा आणि त्या पंखाने एका खोलीत भरा. मुलांना बोलावले आणि त्यांना सांगितले की 2 क्विंटल डांबर तयार करा. मग त्याला गरम केले आणि गरम करून जेव्हा तो पातळ झाला तेव्हा त्याला थंड केले. थंड झाल्यावर त्याला एका मोठ्या कुंडात भरले. मग त्या विहिरीत 1 नंबरचा दोरी टाकली. राजा विचार करू लागला, अरे आज मला दुपारपासूनच बोलावले जात आहे. दररोज सकाळी मारहाण केली जायची, तर आता दुपारची वेळ आहे. राजा शांतपणे वर चढत होता. तेथे कुस्तीपटूची पत्नी एक काठी घेऊन बसली होती. ती राजाला म्हणाली, हे कुंड ठेवले आहे, त्यात स्नान करा. जर तुम्ही जास्त आळस केला तर या काठीने तुम्हाला मारावे लागेल. राजा शांतपणे आणि भीतीने त्या डांबराने भरलेल्या कुंडात प्रवेश करतो आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरावर डांबर चिकले जाते. कुस्तीपटूची पत्नी म्हणाली, या खोलीत जा आणि आरामात झोपा. राजाला त्या खोलीत पाठवण्यात आले जिथे हजारो पक्ष्यांचे पंख होते. राजा जेव्हा त्या खोलीत झोपला तेव्हा पक्ष्यांचे पंख त्याच्या शरीराला चिकटले. मग मंत्र्याला वाटले की आता मला बोलावण्यात येत आहे. राजासाहेब अजून खाली आले नाही. त्यांना सोडून दिले असेल. आज आपण सर्वजण सोडले जात आहोत असे वाटते. मग मंत्री खूप लवकर वर चढून येतो. वर चढून आल्यावर बघतो की कुस्तीपटूची पत्नी काठी घेऊन बसली आहे. मंत्र्याला म्हणाली, या कुंडात स्नान करा. मंत्री विनवणी करू लागला, पण कुस्तीपटूची पत्नीने त्याला जबरदस्तीने त्या कुंडात फेकते. नंतर मंत्र्याला त्याच खोलीत पाठवण्यात आले ज्या खोलीत पंख होते आणि त्यांना झोपायला सांगितले. मंत्री जेव्हा त्या खोलीत गेले तेव्हा त्यांच्या पंखाने त्यांचे सर्व शरीर झाकून ठेवले होते. तोंडावर, कानांवर काहीही दिसत नव्हते. त्यानंतर त्यांनाही बांधले होते. त्याचप्रमाणे 4ही जणांना बाहेर काढण्यात आले आणि डांबराच्या पाण्यात आंघोळ करून त्यांना खोलीत पाठवण्यात आले. मग 4ही जणांना त्यांच्या शरीरावर पंख लावण्यात आले आणि 4ही जणांना वेगवेगळ्या लोखंडी कड्यांनी बांधण्यात आले. मित्रांनो, 4 दिवसांनंतर कुस्तीपटू आपल्या घरी परतला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, आता मला सांग हुरबिला कुठे आहे? मला महाराजाची भीती वाटते. 2 महिन्यांचा कालावधी संपणार आहे, अन्यथा राजा मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला फाशी देईल. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तुम्ही इतके घाबरून का आहात? त्या खोलीत हुरबिला आहेत, त्या घेऊन जा. आता कुस्तीपटू खूप खुश झाला. कुस्तीपटूची पत्नी म्हणाली, तू त्यांना घेऊन जा आणि सोबत एक काठी घेऊन जा. जर यापैकी कोणी रस्त्यावर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला काठीने मारहाण कर. हे मोठे सरळ आहेत आणि शांतपणे जातील. कुस्तीपटू आनंदी मुद्रामध्ये 4घांना पकडून त्यांना घेऊन जातो आणि आपल्या हातात एक मोठा काठी घेऊन त्यांच्या मागे चालत असतो. मंत्री आणि राजा विचार करू लागले की जर आपण यापासून पळण्याचा प्रयत्न केला
तर हा महान कुस्तीपटू आहे. तो आपल्याला उचलून टाकेल आणि आपल्यालाही मारेल. म्हणून शांतपणे त्याच्याबरोबर चालत राहणेच चांगले. मग तो आपल्या बागेत आला. संध्याकाळ झाली होती. तो विचार करू लागला की यांना सकाळी महाराजांच्या दरबारात सादर करीन. आता मी शांतपणे झोपी जातो. त्या चौघांना एका कोठडीत बंद केले. राजा, मंत्री, कोतवाल आणि सेनापती विचार करू लागले की जर सकाळी पहलवानाने आम्हाला दरबारात सादर केले तर राणी आमचे तेल काढेल, कारण त्यांनाही महाराणीला बरे करण्याची घाई आहे. राजपुरोहित उद्या आमचे तेल काढतील, म्हणजे आता आमचा मृत्यू निश्चित आहे. म्हणून काही उपाय करा. राजा म्हणाला, या खोलीतून एक गुप्त बोगदा आमच्या राणीच्या राजवाड्यात जातो. तुम्ही हा दगड उचला आणि मला त्या बोगद्यात टाका. त्या चौघांनी जोरात दगड उचलला आणि राजाला बोगद्यातून खाली उतरवले. राजा बोगद्यातून आपल्या राजवाड्यात पोहोचला. राजा राजवाड्यात गेला आणि आवाज दिला, आणि राजवाड्यातून बाहेर आल्यावर राणीने राजाला पाहिले. राजाला पाहून ती एकदम घाबरली, कारण राजा हा विचित्र होता. त्याच्या शरीरावर पंख होते. असा प्राणी किंवा माणूस तिने आजवर कधी पाहिला नव्हता. राणी ओरडली. मग सगळे एकत्र येऊन महाराजांना खूप मारहाण करतात आणि म्हणतात, मारून टाका, मला माहित नाही कोणता प्राणी आला आहे. राजा ओरडत ओरडत म्हणत होता, मला मारू नका, मी राजा आहे. पण तिथे राजाचा आवाज ऐकू येत नव्हता. मारहाण केल्यानंतर राजाचा आवाज राणी ओळखते. तेव्हा राणी म्हणाली, जर तुम्ही राजा असाल तर मग हे काय झाले, हे तुम्ही काय होलिया बनवली आहे? राजा म्हणाला, आधी शांत व्हा आणि शांतपणे मला खोलीत घेऊन जा आणि थोडेसे मिट्टीचे तेल लावा. मला लवकर त्या मिट्टीच्या तेलात आंघोळ घाला. राणीने आपल्या सेवकाकडून मिट्टीचे तेल मागवले आणि राजाला ते मिट्टीचे तेल दिले. राजाच्या शरीरावरचे डांबर निघून गेले आणि मग राजाने आंघोळ केली तेव्हा राजाचे संपूर्ण शरीर लाल झाले होते. त्याच्या शरीरावर कोड्यांचे जखमांचे चिन्ह होते. आता राजा रात्री आरामात आपल्या राजवाड्यात झोपतो आणि सकाळी कपडे घालून आपल्या दरबारात जाऊन बसतो. जेव्हा सकाळ होते तेव्हा पहलवान जागा होतो आणि त्याने खोली उघडली तेव्हा त्याला दिसले की त्यातील एक हुरबाला गायब आहे. फक्त 3 हुरबिला शिल्लक होत्या. आता तो लाठी घेऊन त्या तिघांना मारायला लागला. त्याने विचारले की एक कुठे आहे? ते म्हणाले, भाऊ, आम्हाला मारू नका, आम्ही सर्व काही सांगू. पहलवान म्हणाला, नाही, आम्हाला लवकर सांगा. जर राजाने विचारले की चौथा कोठे आहे तर तो आम्हाला फाशी देईल. ते म्हणाले, हे पहा, जेव्हा राजा तुम्हाला विचारेल की चौथा कोठे आहे तर तुम्ही म्हणाल की आम्हाला सर्व माहिती आहे. आम्ही तुमचे पोल उघडू आणि राजाला समजेल आणि तो तुम्हाला काहीही सांगणार नाही. हे ऐकून पहलवान आनंदित झाला आणि त्यांना घेऊन राजाच्या दरबारात आला. संपूर्ण दरबार त्यांना पाहून आश्चर्यचकित झाला. संपूर्ण दरबार हसला. ते विचार करू लागले की हे विचित्र आणि मोठे प्राणी आहेत. आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. पहलवानाने 3 हुरबिला राजाला दिले. तो म्हणाला, महाराज, तुम्ही मला 4 हुरबिला मागितल्या होत्या, पण 3 आहेत. महाराज म्हणाले, एक आहे कुठे? मी तुम्हाला आताच फाशी देईन. तो म्हणाला, महाराज, जर तुम्ही जास्त बोलाल तर मी तुमचे सर्व पोल उघडे करीन आणि सर्वांना सांगेन. मग महाराजांनी विचार केला, जर त्याने माझे पोल उघडे केले तर मी तोंड दाखवू शकणार नाही. राजाने शांतपणे त्या तिघांना बोलावून घेतले आणि त्यांना त्यांच्या घरी गुप्तपणे पाठविले. राजा म्हणाला, लवकर स्नान करा आणि स्वच्छ व्हा. ते तिघे आपापल्या घरी गेले आणि मातीच्या तेलात स्नान करून स्वच्छ होत झाले. नंतर ते तिघे राजसी वेशभूषा करून आपल्या स्वरूपात येतात आणि एकमेकांशी चर्चा करू लागतात. भाऊ, जर आम्ही पहलवानच्या पत्नीला मिळवण्याची इच्छा केली नसती तर कदाचित आमच्या सोबत हे घडले नसते. आता हे आम्ही कोणाला सांगू शकत नाही. जर पहलवान आणि त्याच्या पत्नीचा बदला घेतला तर ही गोष्ट राणीला आणि संपूर्ण शहरात पसरेल. त्यामुळे हे रहस्य गुप्त ठेवणे योग्य आहे. अशा प्रकारे त्यांनी पहलवानला काही सांगितले नाही आणि पहलवान आनंदाने राजाच्या नोकरीत राहिला.
प्रिय प्रेक्षकांनो, या कथेचा हेतू हा आहे की दुसऱ्याच्या पत्नी व पैशाच्या मागे धावू नका. जर गेलात तर असेच या 4 जणांसारखी अवस्था होईल, जे नेहमी दुसऱ्याची स्त्री आणि संपत्ती बघून वाईट नजर टाकतात. म्हणून त्यांना कधीही आपल्या घरी बोलावू नका. या लोकांपासून दूर राहा. एक जो कामी आणि लोभी आहे, ज्यांनी कधी धर्मग्रंथ वाचला नाही किंवा ऐकला नाही, ज्यांनी कधी कोणाला आपला आदर्श मानले नाही, जो धर्माशी अनभिज्ञ आहे, ज्यांचे मन चंचल आहे, ज्यांना देवाची भीती नाही. प्राणी स्वभाव असलेले लोक नेहमी दुसऱ्याची स्त्री आणि दुसऱ्याची संपत्ती बघून वाईट नजर टाकतात. म्हणून दुसऱ्याची स्त्री आणि दुसऱ्याच्या संपत्तीच्या मागे धावू नका, अन्यथा व्यर्थ अडचणीत पडाल. प्रिय श्रोत्यांनो, आजची कहाणी, आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळाले असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.